नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण 7th क्लास स्कॉलरशिप एग्जामला उपयोगी पडेल अशी मॅथ या सब्जेक्टचे व्हिडिओ यूट्यूबवर ऑलरेडी टाकलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले असेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झालेला असेल। ज्याप्रमाणे मॅथ हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे, त्याचप्रमाणे स्कॉलरशिप एग्जाममध्ये जो पेपर 2 असतो त्याच्यामध्ये जो सब्जेक्ट इन्क्लुडेड असतो तो आहे इंटेलिजन्सी टेस्ट। आणि इंटेलिजन्सी टेस्ट हा सब्जेक्ट देखील मॅथ इतकाच इम्पॉर्टंट आहे, कारण पेपरमध्ये मॅथला जितकं वेटेज दिलेलं आहे तितकंच वेटेज कशाला दिलेलं आहे त्या ठिकाणी ते इंटेलिजन्सी टेस्टला दिलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण इंटेलिजन्सी टेस्ट या सब्जेक्टला स्टार्ट करत आहोत। तर हा जो इंटेलिजन्सी टेस्टचा सब्जेक्ट आहे बघा, त्याच्यामध्ये जो दिलेला फर्स्ट युनिट आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी तो कॉम्प्रिहेन्शन। तर बघा या ठिकाणी हा जो कॉम्प्रिहेन्शन विषय आहे, तर या कॉम्प्रिहेन्शन विषयामध्ये काही काय दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी सब युनिट्स दिलेले आहे। जर आपण काय केलं या ठिकाणी सिलेबसचा विचार केला तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकला टोटल 8% इतकं वेटेज देण्यात आलेलं आहे। ज्या वेळेला आपण 8% वेटेज म्हणतो तर त्यावेळेला या टॉपिकवर 4 क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे। मग तर बघा की कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो बघा की कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकमध्ये तुम्हाला काही क्ल्यूज किंवा काही कंडिशन देण्यात येईल आणि त्या क्ल्यू किंवा कंडिशनचा उपयोग करून तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी क्वेश्चनचं व्यवस्थित ॲनालिसिस करून दिलेल्या प्रश्नांचे काय करायचे आहे त्या ठिकाणी उत्तरं सोडवायची आहेत। तर बघा हा कॉम्प्रिहेन्शन सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित समजावा या दृष्टीने आज काही क्वेश्चन्स मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण काय करूया या ठिकाणी ते इंटेलिजन्सी टेस्टच्या सिरीजला स्टार्ट करूया। चला मग मी काय करते या ठिकाणी तुम्हाला काही क्वेश्चन्स दाखवते की या क्वेश्चन्सला तुम्ही काय करा त्या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी फर्स्ट क्वेश्चन रीड करत आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्या। या ठिकाणी बघा क्वेश्चन जे आहे तुम्हाला डिफरंट फॉर्ममध्ये काय केलं येणार आहे विचारण्यात येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं या ठिकाणी तर कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकमध्ये तुम्हाला बघा जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन कशा प्रकारचा आहे की व्हॉट आर द पोझिशन ऑफ द लेटर्स इन द वर्ड डेली विच आर यूज टू इंडिकेट द वर्ड वुमन। बघा हा प्रश्न जो आहे तो कोणत्या टॉपिकशी रिलेटेड आहे त्या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकशी रिलेटेड आहे। जर आपण क्वेश्चनला नीट वाचलं तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी की एक असा प्रश्न दिलेला आहे की आपल्याला बघा 2 वर्ड्स दिलेले आहे, इथे एक डेली वर्ड्स दिलेला आहे आणि दुसरा कोणता दिलेला आहे या ठिकाणी वुमन दिलेला आहे। आणि प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे बघा की व्हॉट आर द पोझिशन ऑफ द लेटर इन द वर्ड डेली विच आर यूज टू इंडिकेट द वर्ड वुमन। आता बघा या ठिकाणी जर आपण विचार केला की या प्रश्नाला जर आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व करायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तो ऑप्शनचा यूज करावा लागेल। किंवा बघा हा जो वुमन वर्ड आहे तर याचा आपल्याला काय माहित पाहिजे त्या ठिकाणी सिमिलर वर्ड माहित पाहिजे। तसा जर विचार केला बघा तर डेली हा जो वर्ड आपल्याला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये वुमन या वर्डला सिमिलर असणारा जो वर्ड आहे तो काय झालेला आहे त्या ठिकाणी हिडन झालेला आहे। मग आपल्याला काय करायचं आहे तो वर्ड शोधून काढायचा आहे। तर सगळ्यात सोपी मेथड बघा त्या ठिकाणी काय असेल तर ऑप्शनचा यूज करणे, कारण ज्या वेळेला बघा आपण डेली हा वर्ड लिहितो तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी या वर्ड्सला नंबरिंग करावी लागेल। म्हणजे याला काय करू आपण फर्स्ट, याला सेकंड, याला थर्ड, याला फोर्थ आणि याला काय करू या ठिकाणी फिफ्थ, या प्रकारे नंबरिंग देऊ। आणि जर आपण ऑप्शन फर्स्टचा विचार केला तर ऑप्शन फर्स्ट काय दिलेला आपल्याला 2 4 1 3। आणि जर आपण या पोझिशनचा विचार केला तर सेकंड पोझिशनवर असणारा लेटर कोणता आहे ए, त्याच्यानंतर फोर्थ पोझिशनवर असणारा लेटर कोणता आहे एल, फर्स्ट पोझिशनवर असणारा लेटर कोणता आहे या ठिकाणी डी आणि थर्ड पोझिशनवर असणारा लेटर कोणता आहे या ठिकाणी आय। बघा या ठिकाणी कसल्याच प्रकारचा मिनिंगफुल वर्ड फॉर्म झालेला नाही, म्हणजे त्या ठिकाणी आपण या ऑप्शनला काय करू त्या ठिकाणी इलिमिनेट करू। जर आपण सेकंड ऑप्शनचा विचार केला बघा तर फर्स्ट नंबर इंडिकेट करणारा लेटर कोणता आहे त्या ठिकाणी डी, सेकंड नंबर इंडिकेट करणारा लेटर कोणता आहे या ठिकाणी ए, थर्ड नंबर इंडिकेट करणारा जो लेटर आहे तो कोणता आहे या ठिकाणी आय आणि फिफ्थ नंबर इंडिकेट करणारा लेटर कोणता आहे या ठिकाणी वाय। बघा हा जो वर्ड दिलेला आहे हा मिनिंगलेस आहे आणि त्यातल्या त्यात बघा वुमन या वर्डशी याचा काहीही संबंध नाही, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन काय झालेला आहे इलिमिनेट झालेला आहे। जर आपण ऑप्शन नंबर सी चा विचार केला बघा तर परत बघा सेकंड पोझिशनवर काय आलेला आहे ए, फर्स्ट पोझिशनवर काय दिलेलं आहे आपल्याला डी, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी फिफ्थ पोझिशन म्हटलेले आहे तर फिफ्थ पोझिशनवर असणारा लेटर कोणता आहे वाय आणि फोर्थ पोझिशनवर असणारा लेटर कोणता आहे एल। बघा हा सुद्धा काय आहे त्या ठिकाणी मिनिंगलेस आहे। मग आपण काय करू ऑप्शन नंबर 4 सर्च करू आणि नक्कीच हे विद्यार्थी मित्रांनो हे याचं उत्तर असेल। बघा
फोर्थ जो नंबर आहे तो कोणता लेटर इंडिकेट करत आहे या ठिकाणी एल. सेकंड जो नंबर आहे तो कोणता नंबर इंडिकेट करत आहे या ठिकाणी तर लेटर ए. त्याच्यानंतर जो काय आहे फर्स्ट नंबर आहे बघा, तर फर्स्ट नंबर हा कशाला इंडिकेट करत आहे त्या ठिकाणी तर लेटर डी. आणि हा जो फिफ्थ नंबर आहे हा कशाला इंडिकेट करत आहे तर लेटर वाय. तर या ठिकाणी बघा याला जर आपण प्रॉपर प्रोनाऊन्स केलं तर हा याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते काय आहे त्या ठिकाणी लेडी. आणि बघा आपल्याला माहित आहे की वुमन या वर्डला इंडिकेट करणारा जो वर्ड आहे तो कोणता असेल या ठिकाणी लेडी. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तुम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आणि दिलेल्या काय करायचं त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित सोडवायचं. तर चला हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल तर आपण काय करू या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेकंड, कारण मी या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नची कल्पना यायला हवी याच्याकरिता डिफरंट पॅटर्नचे आणि त्यातल्या त्यात प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन काय केलेले आहे तुमच्यासाठी वेगळे काढून आणलेले आहे. त्याच्यामुळे बघा ह्या प्रकारचे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतील. आता सेकंड क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे की वी हॅव टू प्रोटेक्ट the mankind against the enemy of illiteracy, injustice and poverty. How many words in these sentences have 3 successive consonants? आता बघा या प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे की तुम्हाला काय केलं गेलेलं आहे या ठिकाणी तर एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तर 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट्सचा काय करायचं आहे त्या ठिकाणी शोध लावायचा आहे. आता 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंटचा अर्थ काय होतो हे माहीत असणं गरजेचं आहे. यांचं म्हणणं काय बघा की आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी अशी पेअर शोधायची आहे की ज्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक सतत किंवा लगत काय झाले पाहिजे त्या ठिकाणी तर कॉन्सोनंट्स आले पाहिजे. तर बघा आपण या ठिकाणी ह्या क्वेश्चनचे जो सेंटेन्स दिलेला आहे तर त्या ठिकाणी त्याचं प्रॉपर ॲनालायसिस करूया. आता ज्यावेळेला आपण ज्यावेळेला आपण काय करतो WE रीड करतो तर या ठिकाणी बघा हा वोवेल आलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की AEIOU हे जे आहेत बघा हे 5 काय आहेत त्या ठिकाणी वोवेल्स आहे. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे की आपल्याला वोवेल्स इन्क्लुडेड असलेलं चालणार नाही, आपल्याला 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट म्हणजे एका पाठोपाठ एक सतत काय आले पाहिजे त्या ठिकाणी 3 कॉन्सोनंट्स आले पाहिजे. तर बघा जर आपण पुढे विचार केला तर या ठिकाणी ही पेअर पण सक्सेसफुल नाही कारण या ठिकाणी ए आलेला आहे, परत इथे पण ई आहे. म्हणजे जर आपण काय केलं त्या ठिकाणी बघत गेलो तर आपल्याला लक्षात येते बघा PRO मध्ये सुद्धा ओ आलेला आहे किंवा मग TEC मध्ये सुद्धा काय आलेलं आहे ई आलेला आहे किंवा द चा विचार केला तर इथे सुद्धा ई आलेला आहे. म्हणजे हे या ठिकाणी वर्ड्स आपल्याला चालत नाही. आपण बघा त्या ठिकाणी जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल बघा की हा जो अगेन्स्ट वर्ड आहे तर त्याच्यामध्ये असणारा NST ही जी एक पेअर आहे बघा कोणती NS आणि T हे तिन्ही जे लेटर्स आहे बघा हे काय आहेत त्या ठिकाणी कॉन्सोनंट्स आहे. पुढे जर आपण बघितलं तर द किंवा एनिमीज याच्यामध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी कॉन्सोनंट्स मिळत नाही. त्यातल्या त्यात आपल्याला 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट पाहिजे. परंतु जर आपण या ठिकाणी बघितलं इलिटरसीमध्ये आहे का तर नाही, कारण इथे पण आय वर्ड आहे, इथे ई आहे, परत इथे ए आहे, परत इथे काय दिलेलं आहे वाय दिलेलं आहे. तर आपल्याला बघा या ठिकाणी इथे सुद्धा कसल्याच प्रकारचा 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट मिळत नाही. जर आपण असंच पुढे सर्च करत गेलं तर बघा आपल्याला एक नेक्स्ट पेअर मिळते, ती कोणती आहे या ठिकाणी तर RTY. म्हणजे या ठिकाणी काय होत आहे की फर्स्ट पेअर आपल्याला कोणती मिळालेली आहे तर NST हे काय आहेत बघा त्या ठिकाणी 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक काय आलेलं आहे 3 कॉन्सोनंट्स आलेले आहे. तसंच बघा नेक्स्ट काय आहे या ठिकाणी RTY असे काय आलेले आहे या ठिकाणी 3 कॉन्सोनंट्स आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काय विचारलंय की हाऊ मेनी वर्ड्स इन दिस सेंटेन्सेस हॅव 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट. तर हाऊ मेनी म्हटलं तर आपल्याला बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑप्शनचा विचार केला तर पूर्ण क्वेश्चन वाचल्यानंतर फक्त आपल्याला किती त्या ठिकाणी वर्ड्स मिळाले आहेत तर टोटली 2. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल या ठिकाणी तो ऑप्शन नंबर डी, त्याचा आन्सर काय असेल त्या ठिकाणी 2. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलेलं आहे फाइंड द मिनिंगफुल वर्ड युजिंग द लेटर ONLEDKEWG. Find the first letter adjacent to the middle letter of that word. Choose the correct 2 options. बघा तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला कशा प्रकारे दिलेला आहे तर या ठिकाणी या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काही लेटर्स दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बघा क्वेश्चन्समध्ये जे लेटर्स दिलेले आहे याचा यूज करून काय करायचं आहे या ठिकाणी तर मिनिंगफुल वर्ड्स बनवायचं आहे. आणि मिनिंगफुल वर्ड्स बनल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी तर मिडल लेटर सर्च करायचं आहे आणि मिडल लेटर सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी येणारे काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी ॲडजस्टंट लेटर सांगायचे आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल बघा जो मिनिंगफुल फॉर्म होणारा जो वर्ड आहे तो कोणता असेल या ठिकाणी नॉलेज. मग स्पेलिंग लिहून घेऊया.
तर बघा या ठिकाणी जर आपण या स्पेलिंगला ऑब्झर्व केला तर या ठिकाणी बघा टोटल किती लेटर्स इन्क्लुडेड असतील तर 1 2 3 4 5 6 7 8 9. जर आपण या ठिकाणी मिडल लेटरचा विचार केला तर इकडे 4 लेटर्स आणि इकडे 4 लेटर्स म्हणजे मिडलमध्ये असणारा लेटर कोणता आहे या ठिकाणी एल. तर काय होईल बघा या ठिकाणी जो मिडलमध्ये असणारा लेटर एल आहे त्याच्या ॲडजस्टंटचा जर विचार केला तर या ठिकाणी डब्ल्यू आणि ई हे 2 लेटर काय असेल या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर असेल. मग या ठिकाणी बघा या क्वेश्चनमध्ये डब्ल्यू आणि ई हे कोणत्या ऑप्शनमध्ये इन्क्लुडेड आहे तर ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी. तर बघा या प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर काय करावं लागेल तुम्हाला की जे शब्द दिलेले आहेत तर त्याचा यूज करून एक काय करावं लागेल मिनिंगफुल वर्ड्स बनवावं लागेल आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारची इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले असेल हे इन्स्ट्रक्शन काय करावं लागेल तुम्हाला या ठिकाणी फॉलो करावे लागेल. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल तर चला आपण त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ P इज इक्वल टू 2, Q इज इक्वल टू 4, R इज इक्वल टू 6 अँड S इज इक्वल टू 8. पुन्हा काय दिलेलं आहे की T इज इक्वल टू 10. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इंडिकेट द वर्ड रोज. बघा आता आपल्याला काय करावं लागेल हा जो प्रश्न आहे हा सोडवत असताना जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे याचं काय करावं लागेल केअरफुली रीडिंग करून त्याचं व्यवस्थित ॲनालायसिस करावं लागेल. काय म्हटलेलं आहे बघा आपल्याला इंग्लिश अल्फाबेट्स दिलेले आहेत परंतु या ठिकाणी बघा यांनी काय केलेलं आहे की पी पासून स्टार्ट केलेला आहे आणि हा जो पी लेटर आहे त्याला त्यांनी कोणत्या नंबरने इंडिकेट केलेला आहे 2 या नंबरने इंडिकेट केलेला आहे आणि नेक्स्ट येणारा जो क्यू हा लेटर आहे त्याला त्यांनी कशाने इंडिकेट केलेला आहे 4 ने. तर काय होईल या ठिकाणी पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बघा जर आपण या प्रकारचे काय केली या ठिकाणी सिरीज लिहिली तर आपल्याला लक्षात येईल बघा त्यांनी काय केलेलं आहे की पी हा जो आहे याला फर्स्ट लेटर कन्सिडर केलेला आहे आणि त्याला त्यांनी जो दिलेला नंबर आहे तो किती आहे या ठिकाणी 2. नेक्स्ट जो नंबर आहे बघा त्या ठिकाणी जो क्यू आहे हा जो लेटर आहे याला त्यांनी नंबर काय दिलेला आहे या ठिकाणी 4. तर आपण काय केलं या ठिकाणी यांना नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. तर आपल्याला लक्षात येईल बघा की त्यांनी नंबरिंग काय केलेलं आहे त्या ठिकाणी देत असताना पीला 2 म्हणजे काय केलेलं आहे की पीचा जो नंबर आहे तर त्याचं काय केलेलं आहे या ठिकाणी डबल केलेलं आहे. मग असंच तसंच त्यांनी केलेलं आहे की क्यू हा सेकंड पोझिशनवर आहे म्हणजे त्याचा डबल किती झालेला आहे या ठिकाणी 4. तसंच जर आपण बघा एसचा विचार केला तर एस हा कोणत्या पोझिशनवर आहे या ठिकाणी तर 4th पोझिशनवर आहे आणि त्याला इंडिकेट त्यांनी कोणत्या लेटरने केलेलं आहे या ठिकाणी 8. आता या सगळे इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी काय विचारलंय बघा आपल्याला की त्यांनी एक आपल्याला वर्ड दिलेला आहे कोणता तर तो रोज आणि रोज या वर्डला इंडिकेट करणारे लेटर्स हे काय करायचे आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे आहे. तर काय करावं लागेल बघा की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर सर्च करावा लागेल. तर या ठिकाणी बघा की जर आपण आरचा विचार केला तर काय होते या ठिकाणी आरची असणारी जी पोझिशन आहे बघा ती कोणती पोझिशन आहे या ठिकाणी तर 3rd पोझिशन. म्हणजे मी काय म्हटलं की जी पोझिशन आहे त्याची आपल्याला काय करावं लागते या ठिकाणी डबल म्हणजे आरची पोझिशन 3rd आहे याचा अर्थ की आरला इंडिकेट करणारा जो नंबर आहे तो किती असेल या ठिकाणी 6. तर त्यानंतर जर आपण ऑब्झर्व केलं बघा तर ओ हा जो लेटर आहे तो अजूनपर्यंत इथे आलेला नाही. परत एस जो आहे बघा की एसची पोझिशन कोणती आहे या ठिकाणी 4 तर त्याला इंडिकेट करणारा लेटर कोणता आहे नंबर कोणता आहे या ठिकाणी 8. तसंच आपल्याला काय करायचं आहे बघा की आर आणि एसची तर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे परत आपल्याला ओ आणि ईची व्हॅल्यू काय करायची या ठिकाणी सर्च करायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल बघा की झेड पाशी जरी एंडिंग झालेलं असलं तरी ओ आणि ई हे 2 लेटर आपल्याला काय करायचे आहे त्या ठिकाणी कन्सिडर करायचे. मग आपण या सिरीजला कंटिन्यू करू की झेड झाल्यानंतर परत स्टार्ट करू कुठून स्टार्ट करू तर ए त्याच्यानंतर बी सी डी परत काय होईल बघा ई एफ आपल्याला आवश्यकता कशाची आहे तर ओ पर्यंत म्हणजे आपण ओ पर्यंत लिहू. काय होईल या ठिकाणी की ए बी सी डी ई एफ जी एच त्याच्यानंतर बघा आय जे के एल एम एन आणि ओ. जर आता या ठिकाणी बघा आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला लेटर कोणता पाहिजे त्या ठिकाणी ओ. मग काय होईल बघा की झेड हा 11th नंबरवर आहे तर ए हा जो लेटर आहे बघा हा 12th नंबरवर येईल. जर आपण काउंट करत गेलो तर 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 म्हणजे ओ हा बघा जो लेटर आहे त्याचा जो नंबर आहे तो कोणता आहे या ठिकाणी 26 पण त्याची जी व्हॅल्यू आहे ती काढत असताना आपल्याला त्या नंबरच्या काय करावं लागेल डबल म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेला याचा आपण डबल काढू तर इथे किती येईल या ठिकाणी 52 म्हणजे बघा या ठिकाणी काय होतं की ओ हा जो लेटर आहे त्याला इंडिकेट करणारा जो नंबर आहे तो कोणता आहे या ठिकाणी 52.
आता बघा आपण इतके व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतलेले आहे, तर याच्यावर डिपेंडंट जर आपण ऑप्शन चेक केले तरी आपलं या ठिकाणी आन्सर फाइंड आउट होऊ शकते. तर या ठिकाणी बघा ही जी फर्स्ट पोझिशन आहे, प्रत्येक पोझिशनमध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी 6 दिलेलं आहे. परंतु जर आपण ओ ची पोझिशन बघितली बघा, तर फर्स्ट ऑप्शनमध्ये 32 आहे, सेकंड ऑप्शनमध्ये 24 आहे, थर्ड ऑप्शनमध्ये 18 आहे आणि फोर्थ ऑप्शनमध्ये 52 आहे. जितकं आपण आन्सर फाइंड आउट केलेलं आहे त्यानुसार जर ऑब्झर्व केलं तर ऑप्शन नंबर 4 येण्याचे आपले काय आहे त्या ठिकाणी चान्सेस आहे. तरी चेक करून घेऊया बघा की ज्या वेळेला ए हा 12th नंबरवर आहे तर त्या ठिकाणी बी हा काय असेल 13, सी 14, डी 15 आणि ई काय असेल त्या ठिकाणी 16. आणि जर 16चा विचार केला तर आपल्याला डबल करावं लागेल, म्हणजे इथे 32. तर ईला इंडिकेट करणारा जो नंबर आहे तो कोणता आहे या ठिकाणी 32. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा की हा जो प्रश्न आहे याला आपल्याला या पद्धतीने सोडवावा लागेल, कारण त्यांनी काही आपल्याला कंडिशन्स दिलेल्या होत्या आणि त्या कंडिशन्सचा आपल्याला प्रॉपर ॲनालायसिस करून जर या पद्धतीने याला सॉल्व्ह केलं तर आपण काय करू शकतो त्या ठिकाणी या प्रश्नाच्या करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. मग हा जो क्वेश्चन आहे बघा, या क्वेश्चनचं काय आहे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर कोणता आहे त्या ठिकाणी तो ऑप्शन नंबर डी. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. चला तर आपण काय करू या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया, क्वेश्चन नंबर 5. तर बघा या ठिकाणी काय म्हणत आहे या क्वेश्चनमध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की मी जे क्वेश्चन तुम्हाला समजावून सांगत आहे तर रिपिटेशन्स ऑफ क्वेश्चन मी मुद्दाम काय केलेले या ठिकाणी कमी केलेले आहे. आपण डिफरंट टाईपचे क्वेश्चन यासाठीच घेतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जरी पेपरमध्ये प्रश्न आला तरी तो सोडवायला काय गेला पाहिजे त्या ठिकाणी सोपा गेला पाहिजे. बघा नेक्स्ट काय म्हणत आहे या ठिकाणी, इन द वर्ड वॉटर द लेटर ॲट विच प्लेसेस फॉर्म मिनिंगफुल वर्ड्स, सिलेक्ट 2 करेक्ट ऑप्शन. बघा तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की जी 7th क्लास किंवा 8th क्लासची जी स्कॉलरशिपची एक्झाम असते, आपल्याला माहिती आहे की बाकीच्या होणार ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर प्रत्येक ठिकाणी कसं असते त्या ठिकाणी की 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्याच्यापैकी काय करायचं असतं आपल्याला तर एक करेक्ट ऑप्शनला काय करायचं असते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं असते. पण स्कॉलरशिप एक्झाममध्ये बघा काय केलं जाते त्या ठिकाणी काही क्वेश्चन असे इन्क्लुडेड असतात की त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की त्या प्रश्नाचे आपल्याला काय करायचे आहे तर 2 करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा त्यांनी काय केलेलं आहे प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्याच वेळेला आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारचे 2 करेक्ट ऑप्शन चूज करायचे आहे. अदर कंडिशनमध्ये आपण काय करू शकत नाही, 2 ऑप्शन चूज करू शकत नाही. तर बघा ही जी कंडिशन आहे इथे काय केलेलं आपल्याला सिलेक्ट 2 करेक्ट ऑप्शन्स असं म्हटलेलं आहे. तर बघा या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला पूर्णपणे काय करायचं आहे तो ऑप्शनचा यूज करायचा आहे. या ठिकाणी दिलेला लेटर कोणता आहे, या ठिकाणी दिलेला वर्ड कोणता आहे या ठिकाणी वॉटर. बघा सगळ्यात पहिल्यांदा मी वॉटर लिहिते. आपण काय करू याला नंबरिंग करू. तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हा काय असेल या ठिकाणी 5th. बघा ऑप्शन नंबर फर्स्ट काय म्हटलेलं आहे 1, 5, 2. आता जर विचार केला तर W त्याच्यानंतर R आणि 2ला काय इंडिकेट करेल ए. याच्यापूर्वी याचा जर विचार केला तर मिनिंगफुल वर्ड फॉर्म झालेला आहे का तर सध्या तरी मला वाटत नाही, म्हणून त्याला असू द्या. आपण सेकंड ऑप्शन बघू का 4, 2 आणि 3. बघा 4 त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आपल्याला या ठिकाणी 3. आता जर आपण याला प्रोनाउन्स केलं तर हा काय होतं या ठिकाणी इट, म्हणजे याचेच चान्सेस आहे की हा काय होऊ शकते आपल्या या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असू शकते. आपण थर्ड ऑप्शनला चेक करूया 1, 2, 5. बघा 1 वर असणारा लेटर कोणता आहे W, त्याच्यानंतर 2 शी रिलेटेड असणारा या ठिकाणी ए आणि 5 शी रिलेटेड असणारा कोणता या ठिकाणी वार. जर यांनाही प्रोनाउन्स केलं तर वार काय होतं या ठिकाणी एक मिनिंगफुल वर्ड फॉर्म होत आहे, म्हणजे हे पण ऑप्शन येण्याचे चान्सेस आहे. आपण काय करू ऑप्शन नंबर डीला चेक करू. बघा की डी मध्ये काय होतं की सेकंड पोझिशनवर कोण आहे या ठिकाणी ए, त्याच्यानंतर थर्ड पोझिशनवर कोण आहे तुमचं या ठिकाणी टी आणि 5th पोझिशनवर काय आहे आर. पण याच्यापासूनही कसलाही मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही. या ठिकाणी ईट म्हणजे बघा खाणे किंवा वार म्हणजे काय होते या ठिकाणी युद्ध, म्हणजे हे 2 मिनिंगफुल वर्ड झाले. आणि मग हे काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आणि ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय असेल त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. तर चला आपण आता पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणत आहे तर बघा सगळ्यांनी लक्ष द्या. हा जो क्वेश्चन आहे बघा या प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये ऑलरेडी भरपूर वेळेला विचारलेले आहे, त्यामुळे काय करा ह्या प्रकारच्या प्रश्नांना समजून घ्या. काय म्हणत आहे बघा की नो सूनर डिड द ट्रेन लिव्ह द स्टेशन दॅन द पीपल स्टार्टेड शाउटिंग इन धिस सेंटेन्स हाऊ मेनी टाइम्स डू द 2 वोवेल्स ऑकर सक्सेसिव्हली इन द वर्ड. बघा याच्यापूर्वी आपण एक जो प्रश्न बघितला होता आपल्याला तिथे काय करायचं होतं 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट याचा काय करायचा होता त्या ठिकाणी सर्च करायचा होता. परंतु हा जो क्वेश्चन आहे बघा तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 2 वोवेल्स काय करायचे या ठिकाणी सर्च करायचे आणि त्यातल्या त्यात जेव्हा सक्सेसिव्हली म्हटलं जाते तर याचा अर्थ काय होते त्या ठिकाणी ते एका पाठोपाठ येणारे, म्हणजे दोघं एकमेकाला काय असले पाहिजे त्या ठिकाणी लागून असले पाहिजे. मग चला तर आपण काय करूया या प्रश्नाचा शोध घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा NO
हा जो काय आहे त्या ठिकाणी वर्ड आहे तर याच्यामध्ये बघा एक कॉन्सोनंट आहे आणि एक काय आहे त्या ठिकाणी वोवेल आहे, म्हणजे हा चालणार नाही. जर आपण सुनरचा विचार केला तर एक पेअर बघा ओ ओ ही एक पेअर मिळाली. परत जर आपण विचार केला बघा तर काय होईल ए आय ही काय झाली आपल्याला नेक्स्ट पेअर मिळाली. परत ई आणि ए ही काय आहे त्या ठिकाणी थर्ड पेअर आहे. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहीत असेल की ए ई ओ आय यू हे काय आहेत आपले त्या ठिकाणी 5 वोवेल्स आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे बघा या प्रकारचे लेटर्स हे काय करायचे आहे त्या ठिकाणी लगत सर्च करायचे आहे. मग द मध्ये आहे का नाही, मग स्टेशनमध्ये बघा या ठिकाणी आय आणि ओ. परत आपण द्यानमध्ये बघू, द्यानमध्ये मिळत नाही. परत बघा जर पीपलचा विचार केला तर ई आणि ओ. परत या ठिकाणी काय होतंय स्टार्टेडमध्ये दिलेलं आहे, पण शाउटिंगचा जर विचार केला तर ओ आणि यू. जर बघा या ठिकाणी आपण या क्वेश्चनला ऑब्झर्व केलं तर टोटल आपल्याला अशा किती पेअर्स मिळालेले आहेत त्या ठिकाणी तर 6 पेअर्स मिळालेले आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या ठिकाणी तर ऑप्शन नंबर बी, म्हणजे उत्तर काय असेल या ठिकाणी 6. मग या प्रकारचा जो प्रश्न आहे तो वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. कधी तुम्हाला 2 वोवेल्स विचारलं जाईल, कधी तुम्हाला काय विचारलं जाईल 3 वोवेल्स विचारलं जाईल. वोवेल्सच्या ऐवजी तुम्हाला काय केलं जाते त्या ठिकाणी कॉन्सोनंट्स पण विचारले जातात. परंतु बघा या ठिकाणी आपण ज्या वेळेला क्वेश्चन रीड करत आहोत किंवा ज्या वेळेला आपण काय करत आहोत त्या ठिकाणी अशा प्रकारचे 2 वोवेल्स काय करतो त्या ठिकाणी सर्च करतो. जरी एकही आपला काय करत झाला त्या ठिकाणी मिस झाला तरी काय होऊ शकते या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर चुकू शकते. कारण दिलेले जे ऑप्शन असतात बघा ते लगत लगत दिलेले असतात. त्यामुळे काय करायचं आपल्याला केअरफुली या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. कारण ही जी टेस्ट आहे बघा ती आपल्या इंटेलिजन्सची टेस्ट आहे आणि जर आपण या प्रश्न सोडवत असताना केअरफुली राहिलो नाही तर काय होईल नक्कीच या प्रकारचे प्रश्न चुकतील. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. या प्रश्नाचं उत्तर काय त्या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, त्याचं उत्तर किती असेल त्या ठिकाणी 6. तर चला आपण आता काय करू या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 7 बघा की काय दिलेलं आहे आपल्याला. हा जो क्वेश्चन नंबर 7 आहे काय म्हणत आहे बघा की RGN RDM HGN परत DGH NGN NGR GNM HGN DGNM म्हणजे या प्रकारचे बघा आपल्याला काय केलेली आहे एक लेटर सिरीज दिलेली आहे आणि म्हटलेलं काय आहे बघा की इन द गिवन लेटर सिरीज हाऊ मेनी टाइम्स हॅज इट हॅपन दॅट N follows G but R does not come before G. बघा आता या ठिकाणी N follows G म्हणजे याचं मिनिंग काय होईल की G हा लेटर काय येईल त्या ठिकाणी फर्स्ट पोझिशनवर येईल आणि त्याच्यानंतर कोण येणार आहे या ठिकाणी N. म्हणजे या प्रकारची पेअरिंग आपल्याला काय करायची आहे सर्च करायची आहे. परंतु त्यांनी कंडिशन काय दिलेली आहे बघा की R does not comes before G. पण हा जो GN आहे याच्या पहिले R काय म्हणत आहे त्या ठिकाणी नसायला पाहिजे. मग बघा सगळ्यात पहिल्यांदा GN कुठे आहे हे आपण सर्च करू. तर GN सर्च केल्यानंतर मग आपण काय करू त्या ठिकाणी नेक्स्ट कंडिशन अप्लाय करू. तर बघा इथे आपल्याला GN दिसत आहे. जर आपण पुढे ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी एक GN आहे. परत बघा या कंडिशनला एक आहे. जर आपण पुढे ऑब्झर्व केलं या ठिकाणी तर परत इथे दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे या ठिकाणी या कंडिशनला पण दिलेलं आहे. आता बघा आपल्याजवळ या ठिकाणी GNचे टोटल किती पेअर्स दिसत आहे आपल्याला 5 पेअर्स दिलेले आहे. परंतु जर आपण त्यांच्या नेक्स्ट कंडिशनचा विचार केला तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की R डज नॉट कम बिफोर G. तर ही जी कंडिशन आहे बघा या कंडिशनमध्ये R काय आलेलं आहे त्या ठिकाणी Gच्या जस्ट बिफोर आलेलं आहे. म्हणजे ही कंडिशन आपल्याला चालणार नाही. या ठिकाणी ही कंडिशन आपल्याला चालू शकते कारण इथे H आलेलं आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे GN दिलेलं आहे आणि या कंडिशनमध्ये बिफोर काय आहे R लेटर प्रेझेंट नाही म्हणजे ही कंडिशन पण आपल्याला चालेल. परत बघा या ठिकाणी GN आहे इथे H आहे R नाही म्हणजे ही कंडिशन पण चालते. ही जी नेक्स्ट पेअर आहे इथे GN आहे आणि त्याच्या अगोदर पण R नाही म्हणजे ही कंडिशन पण आपल्याला चालेल. म्हणजे या क्वेश्चनचा विचार केला बघा तर आपल्याला काय मिळालेलं आहे हाऊ मेनी टाइम्स. तर आपलं जे आन्सर असेल बघा तर त्या ठिकाणी किती टाइम्स असेल 4 टाइम्स म्हणजे ऑप्शन नंबर बी हे काय असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. तर हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. तर चला आपण काय करू या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 8 काय दिलेलं आहे बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणत आहे तर form a meaningful word from the letter PTEC SIROIND. Use numbers 1 to dash 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 so on. For every letter find the correct option from the following that makes a meaningful word from the letter so form. बघा हा क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. आपल्याला काय केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी बघा काही लेटर्स दिलेले आहे. मी जशीच्या तशी ते लेटर्स लिहून घेते आणि त्याला काय करायचे आपल्याला 1 2 या फॉर्ममध्ये नंबरिंग करायचे. म्हणजे काय होईल P
त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं लेटर दिलेलं आहे टी, परत बघा ई, सी, एस, आय, त्याच्यानंतर आर, ओ, आय, एन आणि डी या प्रकारचे आपल्याला लेटर सीज दिले आणि याला काय करायचे आपल्याला नंबरिंग करायचे. जर आपण याला नंबरिंग करू बघा तर काय होईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 या प्रकारची नंबरिंग होईल. आता काय म्हटलेलं आहे बघा की मेक अ मिनिंगफुल वर्ड आणि असं करत असताना बघा आपल्याला काय करायचं ऑप्शनचा यूज करायचा आहे. तर फर्स्ट ऑप्शन बघा फर्स्ट ऑप्शनमध्ये त्यांनी काय नंबर्स दिलेले आहेत तर 7 5 1. आता 7th नंबर बघा कोणत्या लेटरला इंडिकेट करतो त्या ठिकाणी तर आर, त्याच्यानंतर 5th नंबर कोणत्या लेटरला इंडिकेट करत आहे एस आणि फर्स्ट जो नंबर आहे बघा कोणत्या लेटरला इंडिकेट करत आहे पी. तर याच्यापासून बघा मिनिंगफुल वर्ड फॉर्म झालेला आहे का तर नाही. चला आपण नेक्स्ट ऑप्शनचा विचार करूया. ऑप्शन नंबर जो सेकंड आहे बघा तर थर्ड पोझिशन म्हणजे या ठिकाणी ई. फर्स्ट जी पोझिशन आहे बघा ती कशाशी रिलेटेड आहे या ठिकाणी पी. त्याच्यानंतर ही जी सेकंड पोझिशन दिलेली आहे ही सेकंड पोझिशन लेटर कोणता दिलेला आहे या ठिकाणी टी. आता बघा या ठिकाणी काय होत आहे थोडेफार डिस्टर्बन्सेस आहे लेटरमध्ये. जर आपण फर्स्ट ऑप्शनचा विचार केला तर आर, एस आणि पी असे आपल्याला काय मिळालेले आहे टोटल 3 लेटर्स मिळालेले आहे. पण 3 लेटर्सला आपण काय केलं त्याची पोझिशन चेंज करून जरी मिनिंगफुल वर्ड बनवण्याचा प्रयत्न केला तरी पण बनत नाही. पण ऑप्शन नंबर सेकंडला चला आपण काय करू रिझल्टमध्ये ठेवू. ऑप्शन नंबर थर्ड चेक करू बरं का की 5 जो आहे 5 हा लेटर काय करत आहे या ठिकाणी 5 हा नंबर कोणता लेटर इंडिकेट करत आहे एस, 2 हा नंबर बघा कोणाला इंडिकेट करत आहे टी आणि 1 हा नंबर कोणाला इंडिकेट करत आहे या ठिकाणी पी. परत आपण तसंच काय करू ऑप्शन नंबर डीचा पण विचार करून घेऊ की 2 हा जो नंबर आहे बघा याची पोझिशनवर कोणता लेटर आहे टी, 4th या पोझिशनवर काय दिलेलं आहे सी आणि 5th जी पोझिशन आहे बघा याच्यावर काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी एस. तर काय होते विद्यार्थी मित्रांनो जर आपण या व्यवस्थित 4ही ऑप्शनचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते बघा की आपल्याला काय करावं लागेल की डायरेक्ट जर आपण 4 ऑप्शनचा विचार केला तर कोणत्याच ऑप्शनमध्ये डायरेक्ट मिनिंगफुल वर्ड फॉर्म झालेलं नाही. परंतु काय होतंय बघा की ऑप्शन नंबर सेकंडचा विचार केला तर या ठिकाणी बघा प्रेझेंट असणारे लेटर हे कोणते आहे ई, पी आणि टी. जर याची जम्बलिंग केली तर आपल्याला लक्षात येईल बघा की याच्यापासून फॉर्म होणारा जो मिनिंगफुल वर्ड आहे तो कोणता असेल या ठिकाणी तर PET म्हणजे काय असेल पेट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की पूर्णपणे हा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात येते बघा की डायरेक्ट तर मिनिंगफुल वर्ड कुठे फॉर्म झालेलं नाही आणि अदर ऑप्शन अशी आहे की त्या ठिकाणी जम्बलिंग केल्यानंतर सुद्धा काय होत नाही मिनिंगफुल वर्ड फॉर्म होत नाही. तो ऑप्शन नंबर सेकंड हा असा ऑप्शन आहे बघा की ज्या ठिकाणी आपण काय करतो जर लेटर्सला काय केलं इंटरचेंज केलं तर एक मिनिंगफुल वर्ड फॉर्म होत आहे जो कोणता आहे या ठिकाणी पेट. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल त्या ठिकाणी पेट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो टॉपिक आहे कॉम्प्रिहेन्शन याच्यावर काय केले जातात त्या ठिकाणी या प्रकारचे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. जर आपण विचार केला बघा तर इंटेलिजन्सी टेस्ट याच्यावर विचारण्यात येणारे जे प्रश्न असतात तर त्या ठिकाणी या प्रकारचे प्रश्न सोडवायला वेळ सुद्धा जास्त लागतो. परंतु आपण काय केलं त्या ठिकाणी की प्रिव्हियस इयर क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व केले तर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या प्रकारचे प्रश्न काय केले जातात या टॉपिकवर विचारले जातात. आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला गायडन्स करते जर तुम्ही त्याप्रमाणे काय करत गेला त्या ठिकाणी अभ्यास करत गेला तर नक्कीच विषय हा काय होईल तुमच्यासाठी सोपा होईल. स्टडी हेल्पर अकॅडमीने काय केलेलं आहे त्या ठिकाणी प्ले स्टोअरवर आपला ॲप लॉन्च केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे प्ले स्टोअरवरून तो जो ॲप आहे तो काय करायचा आहे त्या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. 7th क्लासचा जो काय आहे त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमसाठी स्कॉलरशिप एक्झामला उपयोगी पडेल असा जो कोर्स आहे आम्ही त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. आणि बघा त्याची जी रिअल फी आहे ती 2500 जरी असली तरी पहिल्या 50 स्टुडंटसाठी आम्ही ऑफर प्राईस किती ठेवलेली आहे त्या ठिकाणी 500 रुपीज. जर तुम्हाला काय वाटत असेल ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा काय केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पास केली पाहिजे. आणि जर तुम्हाला हा कठीण वाचणारा विषय काय करायचा आहे तुम्हाला सोपा करून घ्यायचा आहे तर असंच आमच्यासोबत जोडून राहा. आजचा जो व्हिडिओ आहे बघा जर तुम्हाला तो आवडलेला असेल तर काय करा त्या ठिकाणी लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ काय करा त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद.